नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की श्री खूपच सुंदर अशी तयार झाली आहे आणि खरंच श्री खूपच सुंदर दिसते आणि श्री स्वतःशीच म्हणते की माझं नशीब म्हणजे माझं प्रेम या छापासारखं आहे, त्याचा रंग तात्पुरताच आहे. माझं प्रेम ना हे असंच आहे, त्याचा शेवट कधीच आनंदात नाही होणार असं म्हणून श्री बाहेर येते. तितक्यात बारक्या श्रीला बघून पळायला लागतो. श्री इकडे त्याला थांबवते, अरे थांब थांब, आणि म्हणते की मला वाटलंच तरी हाच असणार आहे आणि यानेच घोळ घातला असणार असं म्हणून ती बारक्याच्या पाठी पळते. थांब थांब म्हणून पण बारक्या पळत असतो, श्रीपासून वाचून तो पुढे पळतच असतो. तर श्री त्याला पकडते आणि म्हणते कुठे चाललेला, पळून थांब, असं चोरासारखं पळू नको, आणि हे हातावरचं तू केलंय ना, अरे जरा लाज, सगळं माझ्या गालावर छाप फुटलं आणि कुणी बघितलं तर काय होईल, अंदाज आहे का तुला? तर बारक्या म्हणतो सॉरी श्री, माझं चुकलं, मी काय विचारच नाही केला आणि काय तर करून बसलो. आणि पण बारक्यानंतर यानंतर हसायला लागतो आणि म्हणतो की ते हातावरचं गालावर कसं काय आलं? श्री म्हणते तुला लय हसू यायला लागले. बारक्या म्हणते सॉरी श्री, पण मला एवढंच वाटत होतं की अगस्त्यच्या नावाची मेहंदी तुझ्या हातावर लागावी, त्या शुभ्राच्या नाही. यावर श्री म्हणते हे बघ बारक्या, ते माझ्या नशिबात नाही आहे, तू असलं काय करू नको, उगाच घोळ होईल सगळं, आणि अशाने काय होईल अंदाज आहे का तुला? ज्याचा आपण कधीच विचार केला नाही ना, असं काहीतरी होईल आणि आपण सगळी त्यात अडकून बसेल. तुला कळतंय का हे? तर बारक्या म्हणतो कळतंय, सगळं कळतंय, पण वळत नाही, मी काय करू तूच सांग. आणि या जन्मात जे शक्य नाही असं काहीच नाही आहे, आणि काल जे मी बघितलं ना ते तर. श्री म्हणते काय बघितलं? बारक्या म्हणतो काय नाही, तू रागाला जात नसशील तरच सांगतो. तर श्री विचारते की काय बघितलं? तर बारक्या म्हणतो अगं मला वाटलं होतं तेच झालं, अगस्त्यचं शुभ्रावर अजिबात प्रेम नाही आहे, तो फक्त तुझाच आहे. तर श्री म्हणते अरे ये जरा हळू बोल ना. बारक्या म्हणतो मी माझ्या डोळ्याने बघितलंय, ती शुभ्रा आहे ना अगस्त्यच्या हात धरून ओढत होती त्याला, आणि तुझ्याकडे बघून असं वाटत पण, तिच्याकडे बघून असं वाटत पण नव्हतं की त्याला ती आवडते, आणि त्याच्याकडे बघून पण असं काही वाटलं नाही. मी खरं तर आहे ना त्या दोघांचं आहे ना एकमेकांवरती प्रेमच नाही, तुझं अगस्त्यवर आणि अगस्त्यचं तुझ्यावर प्रेम आहे, फक्त त्याला अजून जाणीव झाली नाही त्याची. हे बघ श्री, अगस्त्य जेवढं तुझ्यासोबत खुश असतो ना तेवढं शुभ्रासोबत कधीच नसतो. यावर श्री म्हणते बारक्या, ते माझ्या नशिबात नाही आहे, प्रेम जिंकता आलं पाहिजे आणि जिंकल्यावर त्याची जागा पण घेता आली पाहिजे, आणि माझी जागा मैत्री आणि त्याग आहे, कळलं? तर बारक्या म्हणतो की सत्य हेच आहे की तुमची जोडी राम सीतेची आहे आणि ती कोणीच तोडू शकत नाही. तर श्री म्हणते बारक्या आता बस हा, उगाच ऐकून घेते म्हणून तोंडाला येईल ते बोलू नको, असं काही होणार नाही, आणि परत असं काही केलं ना तर माझं अगस्त्यवर प्रेम आहे हे त्याला कळेल, असं वागला ना तर माझ्याशिवाय वाईट कोणी नसेल, आणि तुझी आणि माझी मैत्री. तर बारक्या घाबरून म्हणतो नाही नाही असं काय बोलू नको. तितक्यात तिथं मिली येते आणि म्हणते श्री. तर श्री लगेच गालावर हात ठेवते आणि म्हणते मिली मॅडम तुम्ही इकडं कसं काय? तर मिली म्हणते का मी नाही येऊ शकत का? ओ म्हणजे आता मला तुझी परमिशन घ्यावी लागेल का? तर श्री म्हणते नाही नाही तसं काय नाही. मग मिली म्हणते मग कसं आहे, आणि काय गं तुझी ही नाटकं अजून सुरूच आहेत का? तर श्री म्हणते तुम्हाला म्हणलं ना ते खर्चटलं आहे ते जाऊ द्या, मला सांगा तुमच्याकडं मेकअप आहे का हो? तर मिली म्हणते मेकअप, आणि तुला काय गरज आहे मेकअपची? तुझं असं ना कलर गेला तर पैसे वापस, असंच काहीतरी आहे, आणि तसंही आज सगळं तुला शुभ्रा मॅमला बघणार, तुला नाही तर शुभ्रा मॅमला बघणार आहेत. असू दे, मी पण काय तुला सांगते सगळं. शुभ्रा मॅमच्या हातावर मेहंदीने अगस्त्यचं नाव लिहायचं आहे, ते पण मेहंदीने, आहे ना लक्षात? तर अशी इकडे मनातच म्हणते की आई बाबा तुम्हाला काय सांगू, मला या साडीत कसं वाटते ते पण खूप भारी वाटते, खूप भारीवालं फिलिंग येते. मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्याकडे एवढं कोणी इतका माझ्यासाठी ड्रेस भारी घेईल, पण हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, आज तुमच्यामुळे सगळं शक्य झालं आहे, माझा आनंदाचं कारण फक्त तुम्ही आहात, खूप खूप धन्यवाद आई बाबा. आणि यानंतर ती बारक्याला बोलते की काय बघतोय, चल लवकर. यानंतर आपण पाहतो की इकडे मेहंदी फंक्शनची तयारी चालू असते, सगळेजण तिथे असतात. शुभ्रा श्रीला शोधत असते आणि म्हणते की माझ्या हातावर दुसरं कोणी नाही, फक्त आणि फक्त श्रीच मेहंदी काढणार, कुठे आहे श्री?
इतक्यात अगस्त्य म्हणतो श्री आली बघा, ये श्री. आणि अगस्त्य श्रीला बोलवतं. तर शुभ्रा म्हणते, अगं कुठे होती, विसरलीस का? माझ्या हातावर अगस्त्यच्या नावाची मेहंदी तू काढणार आहेस, ते काढशील ना? तर श्री म्हणते, हो काढते की. यानंतर श्री मेहंदीचा कोण हातात घेऊन शुभ्राच्या हातावर मेहंदी काढायला घेते. सगळेजण शांत आहेत हे बघून शुभ्रा म्हणते, काय हे, आज मेहंदी आहे, सगळेजण असे शांत का आहात, काहीतरी मज्जा मस्ती करा. मग सगळेजण बोलतात, हो हो हो, अगस्त्य खूप छान गातो, अगस्त्य तू छानसं गाणं म्हण बघू. तर अगस्त्य म्हणतो, नाही नाही नाही, असं सगळ्यांसमोर मी नाही म्हणणार. तर शुभ्रा म्हणते, अगस्त्य प्लीज माझ्यासाठी म्हण ना. अगस्त्य मात्र ऐकत नसतो. तितक्यात इव्हेंट मॅनेजर येतो आणि डायरेक्ट अगस्त्यचं नाव अनाऊन्स करतो की आत्ता गाणार आहेत सगळ्यांचे लाडके अगस्त्य दादा. सगळेजण खूप आग्रह करत असतात. शेवटी अगस्त्य म्हणतो, ठीक आहे, पण मी इतका सुरेख गातो की तुम्ही ना सगळेजण पळून जाल, म्हणून माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, श्रीला गायला सांगा माझ्यासोबत. श्री प्लीज माझ्यासोबत गाशील ना? तर श्री म्हणते, नाही नाही, मी कसं गाणार? शुभ्रा म्हणते की अगस्त्य तू सुरुवात तरी कर. मग अगस्त्य गायला लागतो, पण तो मध्येच अटकतो. तेव्हा श्री त्याला साथ देते. सगळेजण इथे खूप खुश असतात. अगस्त्य श्रीकडे डान्ससाठी हात पुढे करतो तेव्हा सुलक्षणा आणि शुभ्रा यांना काही हे पटत नाही. शुभ्रा इकडे मध्येच सगळ्यांना थांबवून म्हणते, श्री तू प्लीज अगस्त्यच्या हातावर माझ्या नावाची मेहंदी काढशील का? अगस्त्य म्हणतो, नाही नाही नाही, मला असं जमणार नाही. सगळेजण आग्रह करतात. शेवटी अगस्त्य म्हणतो, ठीक आहे, फक्त एस काढ माझ्या हातावर. तेव्हा सगळेजण म्हणतात, एस एस कशाला? एसवरून तर खूप सारी नावं असतात, जसं की स्वीटी, स्नेहा, श्री. तरीसुद्धा अगस्त्य म्हणतो की तरीही मी एसच लिहितो, जिच्यासाठी लिहिणार आहे तिला तर माहीतच आहे की. असं म्हणून अगस्त्य मेहंदी काढण्यासाठी श्रीला हात देतो. श्रीसुद्धा नाईलाजाने एस काढते आणि तिथून उठून जायला निघते. त्यावर अगस्त्य म्हणतो, श्री थांब, काय झालं, तुला काय वाटलं मी तुला असंच जाऊ देईल? आणि म्हणतो, अरे माझी बेस्ट फ्रेंड इतकी सुंदर गाते, आत्तासुद्धा ती तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी गाणं गाणार आहे. यानंतर श्री खूप सुंदर असं गाणं गाते आणि डान्ससुद्धा करते. अगस्त्यसुद्धा श्रीसोबत डान्स करत असतो. हे बघून शुभ्राला खूपच राग येतो आणि त्यात मिली येऊन शुभ्राचे कान भरते की बघितलं का मॅडम, श्री दिसते तशी नाही आहे, कारण आता पण ती मुद्दाम करते, कारण तिला तेच हवं आहे. बघा ना कशी डान्स करते अगस्त्यसोबत. मिलीचा ऐकून शुभ्रा खूपच चिडते आणि जोरात ओरडून म्हणते, बंद करा, थांबवा हे सगळं, काय चालवलं तमाशा? आणि ती श्रीकडे येऊन म्हणते, आणि तू बाजूला हो, म्हणून ती श्रीला खेचते. त्यात शुभ्राची सगळी मेहंदी पुसली जाते. मयुरी वहिनी म्हणतात की नाही शुभ्रा, तू हात धुवून ये, तुला आपण नवीन मेहंदी काढू. शुभ्रा तिथून रागाने निघून जाते. मात्र इकडे सगळेजण खूपच टेन्शनमध्ये येतात. तर तुम्हाला काय वाटतंय की शुभ्राच्या हातावर अगस्त्यच्या नावाची मेहंदी रंगणार की नाही, की श्रीच होणार अगस्त्यची होणारी बायको? कमेंटमध्ये नक्की सांगा.